आमदार संजय गायकवाड यांच्या चौकशीला न्यायालयाची परवानगी। चौकशीसाठी राजारामपुरी पोलिसांनी जिल्हा न्यायालयामध्ये केली होती मागणी। शिवाजी कोण होता चे प्रकाशक प्रशांत आंबी यांना दिली होती धमकी। आपल्यावर गुन्हा दाखल झालाय, त्यामुळे आपण पोलीस चौकशीला सामोरे जाऊ। आमदार संजय गायकवाड यांची एबीपी माझाला फोनवरून प्रतिक्रिया। संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल व्हावा, प्रशांत आंबी यांची मागणी। गायकवाडांच्या कार्यकर्त्यांचे अजूनही फोन, आई बहिणीवरून शिव्या। कोल्हापूर पोलिसांना उद्या लेखी अर्ज देणार, आंबी यांची माहिती। तर मुख्यमंत्र्यांचाच या प्रकरणावर दबाव, आंबी यांचा आरोप। लवकरच संजय गायकवाडांची चौकशी होईल अशी अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी एक्सवरून व्यक्त केली। पेपरफुटी, इंधन तुटवडा, महागाई, महिला अत्याचार अशी सर्वत्र विचित्र परिस्थिती असून काहीही आलबेल नाही। ट्विट करत रोहित पवारांची सरकारवर टीका। रोम जळत असताना बासरी वाजवत बसलेल्या नीरोची आठवण होत असल्याचा लगावला टोला। सिल्लोडमध्ये शिवसेनेचे 31 पैकी 28 नगरसेवक निवडून आले, मात्र 28 रुपये देखील निधी मिळाला नाही। निवडून दिल्याचं पाप झालं असेल तर पुढील निवडणुकीमध्ये सिल्लोडमध्ये शिवसेना नावाचा पक्ष राहणार नाही, आमदार अब्दुल सत्तार यांचं विधान। संसद रत्न पुरस्कारांची घोषणा। डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांना संसद रत्न पुरस्कार। हेमंत सावरा, स्मिता वाघ आणि मेधा कुलकर्णी यांनाही संसद रत्न पुरस्कार। मनसेचे युवा नेते अमित ठाकरेंचा वाढदिवस। आदित्य ठाकरेंची अमित ठाकरेंसोबत गळाभेट। शिवतीर्थ निवासस्थानी ठाकरेंचा कौटुंबिक सोहळा, तर नीट हटवा देश वाचवाच्या केकचं कटिंग। पुण्यातल्या रिक्त जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा कायम। शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी केलं स्पष्ट, राष्ट्रवादीतून 10 ते 12 इच्छुक उमेदवार। या संदर्भात मंगळवारी अंतिम निर्णय होण्याची शक्यता, टिंगरे यांची माहिती। यवतमाळ विधान परिषदेच्या जागेवरून भाजप शिवसेनेमध्ये रस्सीखेच। शिवसेनेचा मतदारसंघ असून आपणच निवडणूक लढवणार, शिवसेनेचे पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख पराग पिंगळेंचा दावा। तर भाजपची सध्याची मतदारसंख्या सर्वाधिक असल्यामुळे उमेदवारीची मागणी, जिल्हा प्रमुख प्रफुल्ल चव्हाण यांची माहिती। आमदार रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांकडून मोठा प्लेयर मैदानात उतरणार। सोशल मीडियावर पोस्ट। अमरावती विधान परिषद निवडणुकीसाठी प्रसिद्ध उद्योजकांनं निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे, पोस्टमध्ये उडी। वाशिम नगरपालिकेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपचा धक्का। ठाकरेंच्या शिवसेनेचे 8 नगरसेवक भाजपात। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण प्रवेश। जळगावमध्ये विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग। जामनेरमध्ये गिरीश महाजनांच्या निवासस्थानी जिल्ह्यातील आमदार खासदार यांच्यासह पदाधिकाऱ्यांची बैठक। जळगावच्या जागेसाठी शिवसेना आग्रही, मात्र ही जागा भाजपनंच लढावी, भाजप खासदार आमदारांची महाजनांकडे मागणी। पेपरफुटी विरोधात कायदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी आणला। जितक्या लवकर कायदा आणता येईल तितक्या लवकर आणा, असं म्हणणारे एकनाथ शिंदे होते। आमदार बच्चू कडू यांनी करून दिली आहे। भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडे संख्याबळ नसतानाही थेट विजयाचा दावा। भाजप ईव्हीएमवर जिंकतो, बॅलेटवर काँग्रेस जिंकणार, काँग्रेस नेते नाना पटोलेंचा मोठा दावा। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी विद्यार्थिनींच्या आत्महत्येनंतर लाडकी लेक योजना सुरू केली। लाडकी बहीण योजनेचाही अनेकांना लाभ, तर भविष्यामध्ये एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी धोरण आखण्याचा प्रयत्न करणार, खासदार श्रीकांत शिंदेंची माहिती। बुलढाण्यामध्ये आयोजित क्रांतिकारी हेल्पलाईन सेंटरच्या जनता दरबारामध्ये शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा संताप। महिला कर्मचाऱ्याला त्रास देणाऱ्या अधिकाऱ्याला तुपकरांनी छापलं। नागपूरच्या उमरेडचे काँग्रेस आमदार संजय मेश्राम आणि उपोषणकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक। भिवापूर तालुक्यातील चिखली गावामध्ये रस्त्याच्या दुरवस्थेबाबत सुरू असलेल्या आमरण उपोषणस्थळी वाद। रस्त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून पाठपुरावा करण्याची आमदार मेश्राम यांची ग्वाही। मुंबईच्या वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक परिसराची भाजप नेते किरीट सोमय्यांकडून पाहणी। रेल्वे प्रशासनाकडून वांद्रे परिसरातील अनधिकृत बांधकामाची तोडक कारवाई पूर्ण। पोलीस बंदोबस्तामध्ये ढिगारा काढण्याचं काम। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनंतर मंत्री दादा भुसेंचा वंदे भारत एक्सप्रेसनं प्रवास। बडेजाव न करता सामान्य प्रवाशाप्रमाणे मनमाड ते मुंबईपर्यंत केला प्रवास। कॉकरोच जनता पार्टीचे इंस्टाग्राम अकाउंट पुन्हा सुरू। आम्ही आमचं इंस्टाग्राम अकाउंट परत मिळवलं, कॉकरोच जनता पार्टीची एक्सवरून माहिती। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून कॉकरोच जनता पार्टीचं समर्थन।
झुरळ हे नाव योग्य वाटत नसलं तरी जनता कॉक्रोच पार्टीच्या मागे उभी. अण्णा हजारेंचं मत. तरुणांकडे दुर्लक्ष करून चालणार नसल्याचंही. तरुणांना छेडलं की काय होतं हे आपण पाहिलं. तसंच कॉक्रोच म्हटलं की तरुण काय करतो हे आपण बघितलं. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं वक्तव्य. या वक्तव्यामुळे गृहराज्यमंत्र्यांचं कॉक्रोच जनता पार्टीला समर्थन असल्याची चर्चा. नीट पेपर फुटी प्रकरणात आरोपी शिवराज मोटेगावकरच्या संपत्तीची ईडीकडून चौकशी. मोटेगावकर यांनी पुणे, लातूरसह अनेक ठिकाणी जमीन आणि इमारती खरेदी केल्याची ईडीला माहिती. मोटेगावकरच्या मालमत्ता आणि आर्थिक व्यवहाराची ईडी करणार चौकशी. नीट पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून मनीषा हवालदार अटकेत. मनीषा हवालदारच्या शाळेतून आणखी काही पुरावे सीबीआय जमा करणार. तपासातून आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता. नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी शुभम खैरनारला 6 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी. शुभम खैरनारनं 10 लाखांमध्ये प्रश्नपत्रिका विकत घेऊन ती 15 लाखांना विकल्याचा आरोप. लातूर नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये सीबीआयच्या ताब्यात असलेले शिवराज मोटेगावकरांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल. व्हिडिओमध्ये मोटेगावकर क्लासमधील विद्यार्थ्यांवर तांब्याच्या भांड्यातलं पाणी गवताच्या साहाय्यानं शिंपडताना दिसते. तुम्ही एम्समध्ये लागणार असा दावा व्हिडिओतून करत असल्याचंही समजतं. नीट पेपर फुटी मागे जे असतील त्यांचे हात छाटण्याचं काम सरकारनं करावं. शिवसेना आमदार बच्चू कडू यांचं पेपर फुटी विरोधात मोठं विधान. विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यायची आणि आंदोलनही करायची का, विचारला सवाल. एमआयएम नगरसेवक मतीन पटेल उद्या नाशिक पोलिसांकडे शरण येणार असल्याची माहिती. मतीन पटेल यांना नाशिक गुन्हे शाखेची नोटीस. टीसीएस प्रकरणामध्ये आरोपपत्रामध्ये मतीन पटेल यांचं नाव. पथकानं नोटीस बजावल्यावर मतीन पटेल यांची नरमाईची भूमिका. नाशिकच्या टीसीएस प्रकरणातील संशयित आरोपींनी पीडितेकडून पैसे घेतल्याचे पुरावे एसआयटी पथकाच्या हाती. दानिश शेखनं पीडितेकडून 2 लाखांपेक्षा अधिक रक्कम उकळल्याचा खुलासा. दानिशचं बँक अकाउंट एसआयटीकडून सील. आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू. बोरिवलीमध्ये अनधिकृत बारवर मनपाची कारवाई. अनधिकृत एसके रिसॉर्टसह त्याच्या टेरेसवर उभारलेल्या ओरिस द स्काय लॉन्जवर कारवाई. सिंधुदुर्गच्या वेंगुर्लामधील शिरोडा समुद्रामध्ये मच्छीमार बोट बुडाली. दोघांना वाचवण्यात यश. एकाचा शोध सुरू. चंद्रपूरमधील सिंदेवाही तालुक्यात 4 महिलांना ठार करणाऱ्या टिटू वाघिणीला वन विभागानं केलं जेरबंद. तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या महिलांवर वाघिणीनं हल्ला करून केलं होतं ठार. ट्रॅप कॅमेरे, पायी गस्त आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावत वाघिणीला केलं जेरबंद. वर्ध्याच्या भोर अभयारण्यामध्ये कॅटरीना वाघिणीसह 2 छाव्यांनी वेधलं लक्ष. तप्त उन्हामध्ये पाण्यात विहार करतानाचे दृश्य समोर. मनोज लाखेंकडून कॅमेऱ्यामध्ये ही दृश्य कैद. नांदेडमध्ये वादळी वाऱ्याचा शेती बागांना फटका. मुदखेड आणि भोकर तालुक्यातील सर्वाधिक नुकसान. अनेक विद्युत खांबही उन्मळून पडले. ऐन उन्हाळ्यामध्ये कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे शेतकरी हवालदिल. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. पहाटेपासून जिल्ह्यातील सर्व भागांमध्ये विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस. पावसामुळे शेवटच्या टप्प्यातील आंब्याच्या बागांना फटका. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सकाळपासून मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. रत्नागिरी, राजापूर, लांजा, संगमेश्वर या भागामध्ये मान्सूनपूर्व पाऊस. पावसामुळे हवेत गारवा. रायगड जिल्ह्यातील माणगाव नंतर आता महाड, पोलादपूरमध्ये पावसाची हजेरी. आज आणि उद्या रायगड जिल्ह्याला हलक्या ते मध्यम स्वरूपातील पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. रायगड जिल्ह्यातल्या माणगावमध्ये पावसाची हजेरी. रायगड जिल्ह्याला आज आणि उद्या हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज. बीडच्या केज आणि माजलगावमध्ये अवकाळीचा तडाखा. केजच्या युसुफ पडगाव, बोरगाव परिसरामध्ये केळीच्या बागा उद्ध्वस्त. माजलगावच्या लहामेवाडी, पातूर परिसरामध्ये शेतातील सोलर पॅनलचंही नुकसान. परभणीच्या पाथरी तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पाऊस आणि वादळी वाऱ्यानं केळी बागांचं मोठं नुकसान. वरखेड शिवारातील शेतकरी आसाराम विठ्ठलराव ढगे यांच्या तब्बल 2 एकर क्षेत्रावरील केळीची बाग आडवी. लाखोंचं नुकसान. जालन्यामध्ये मुसळधार पावसामुळे केळी बागांना फटका. परतूर तालुक्यातील फुलवाडीमधील केळी बाग उद्ध्वस्त. फुलवाडी शिवारामध्ये झाडाची फांदी पडून महिला जखमी. हिंगोलीच्या वसमत तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान. काढणीला आलेल्या केळीच्या बागांचं नुकसान. इंजनगाव परिसरातील केळीच्या बागा उद्ध्वस्त.
बीडमधील धनेगावमध्ये वादळी वाऱ्यामुळे कारवर झाड कोसळलं. शहरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, झाड पडल्यामुळे कारचं मोठं नुकसान, वाहनांचंही मोठं नुकसान. पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करणार कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंकडून स्पष्ट. तर राज्यामध्ये पेट्रोल डिझेलचा साठा अपुरा नसून शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचं केलं आवाहन. गोंदियातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. धान आणि मका विक्रीच्या नोंदणीसाठी 31 मे पर्यंत मुदतवाढ. रब्बी हंगामातील धान शासकीय हमीभाव केंद्रावर धान आणि मका विक्रीच्या नोंदणीला तिसऱ्यांदा मुदतवाढ. राज्यात 29 मे पासून मान्सूनपूर्व पाऊस पडणार. तज्ज्ञांचा अंदाज. 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नका. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर कैलास डाखोरे यांचं आवाहन. कर्जमाफीची अंमलबजावणी पेरणी आधी करा. शेतकऱ्यांकडे पेरणीसाठी पैसे नाहीत, कर्जमाफी करून त्यांना सरळ कर्ज उपलब्ध करून द्या. धाराशिवमधील शेतकरी नेते संजय पाटील दुधगावकर यांची मागणी. नवी मुंबईमध्ये उद्यापासून 10% पाणी कपात. मोरबे धरणामध्ये फक्त 36.47 MCM पाणीसाठा शिल्लक राहिल्यामुळे निर्णय. पाऊस लांबल्यास शिल्लक पाणीसाठा जपून वापरण्यासाठी पालिका आयुक्त कैलास शिंदेंकडून पाणी कपातीचा निर्णय. मुंबईमध्ये पावसात 100 ठिकाणी पाणी तुंबणार. महापालिकेची कबुली. पाणी तुंबणाऱ्या 403 ठिकाणी उपाययोजना. 6 उच्च क्षमतेची पंपिंग स्टेशन आणि 10 मिनी पंपिंग स्टेशन्स कार्यरत. अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना उष्णतेचा रेड अलर्ट. मंगळवारपर्यंत नागपूर आणि चंद्रपूरला उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट. ब्रह्मपुरीमध्ये पुन्हा तब्बल 47.1 अंश सेल्सिअस तापमानाची. यवतमाळ जिल्ह्याला उष्णतेचा ऑरेंज अलर्ट. रात्रीच्या तापमानातही कमालीची वाढ. दिवसा तापमान 45 अंशांवर तर रात्री 32 अंशांवर पारा. भीषण उकाड्यामध्ये उष्णतेपासून वाचण्यासाठी युवकाची भन्नाट देशी आयडिया. दुचाकीला केला फिरता तंबू. अलीकडच्या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. राज्याच्या धरणांमध्ये 30.88% पाणीसाठा. पुणे विभागामध्ये सर्वात कमी पाणीसाठा. कडक उन्हानं धरणातील पाणीसाठा आटतो. बुलढाणा जिल्ह्यामध्ये वाढत्या तापमानामुळे पाणी संकट गडद. जिल्ह्यातील मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पातील जलसाठा केवळ 26%वर तर येळगाव धरणामध्ये फक्त 22% जलसाठा. महानिर्मितीचे एकूण 6 वीज निर्मिती संच तांत्रिक बिघाड आणि दुरुस्तीच्या कामांमुळे बंद. यापैकी 4 संच लवकरच सुरू होतील. महानिर्मितीचा दावा. काल दुपारी 12:40 नाशिक, कोराडी, खापरखेडा, पारस आणि चंद्रपूरमधील वीज निर्मिती संच झाले होते बंद. परभणीमध्ये डिझेल आणि पेट्रोलचा तुटवडा. मानवत पेट्रोल पंपावर रांगेत उभ्या असलेल्या ग्राहकांमध्ये डिझेल भरण्यावरून वाद. त्यानंतर हाणामारी. एकमेकांवर कॅन फेकून हाणामारी. नंदुरबारच्या शहादा शहरामध्ये डिझेल भरण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांकडून मारहाण. ऑनलाईन पेमेंट होत नसल्याच्या रागातून शेतकऱ्याला मारहाण. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल. वाशिम जिल्ह्यामध्ये सलग 10व्या दिवशी डिझेल मिळवण्यासाठी रांगा. मात्र डिझेल भरण्यासाठी वाहनाचे दस्तावेज दाखवणं सक्तीचं. वाशिम जिल्ह्यामध्ये इंधनाचा तुटवडा. 7 लाख लिटर साठा उपलब्ध असून साठेबाजी करू नका. जिल्हा प्रशासनाचं आवाहन. मात्र प्रत्यक्षात पेट्रोल पंपावर इंधन नसल्यामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप. पेट्रोल पंपावरील गर्दी आणि वाद टाळण्यासाठी बुलढाण्यात अनोखा प्रयोग. पंपावर येणाऱ्या ग्राहकांना कुपन देऊन रांगेत उभं राहण्याचा नियम. दिवसाला 200 कुपनचं वाटप. मेहकर चिखली मार्गावरील काळोठेमध्ये पेट्रोल पंप चालकाची अनोखी शक्कल. इंधन तुटवड्याच्या नावाखाली व्यावसायिकांकडून लूट. भाडेवाढीच्या नावाखाली अनेक ठिकाणी शेतीमालाचे दर वाढले. मात्र इंधन तुटवडा आणि वाहतुकीमध्ये कोणतीही भाडेवाढ नाही. अहिल्यानगर चालक मालक संघटनेचं स्पष्टीकरण. परभणीमध्ये सलग 9व्या दिवशी डिझेल टंचाई कायम. अनेक पंपांवर नो स्टॉकचे फलक. तर इंधन उपलब्ध असलेल्या पंपांबाहेर वाहनांसह कॅन घेऊन नागरिक रांगेत. शेतकरी आणि मालवाहतूक व्यावसायिकांमध्ये चिंतेचं वातावरण. भंडाऱ्याच्या लाखणीमध्ये गॅस सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा. तापमानाचा पारा 45 अंशांवर असतानाही नागरिकांच्या रांगा. तर पंतप्रधान मोदींच्या चुकीच्या धोरणांमुळे देशातल्या जनतेला पुन्हा एकदा रांगेत उभं राहावं लागतंय. काँग्रेस नेते नाना पटोलेंचा गंभीर आरोप. कल्याणच्या आंबिवली बनेलीमध्ये चारित्र्याच्या संशयावरून लिव्ह इन पार्टनरची हत्या. मारहाणीला कंटाळून आईकडे निघून गेलेल्या रुखसार अन्सारीला आरोपी सतीश वाघेनं बोलावलं.
तरुणी घरी येताच तिला मारहाण करत तिची हत्या, आरोपीला बेड्या. यवतमाळच्या महागाव तालुक्यातील बिजोरा टोल नाक्याजवळ गोवंश तस्करांकडून गोरक्षकावर जीव घेणा हल्ला. दगड आणि लाकडी दांडक्यांनी मारहाण केल्यामुळे घटनेमध्ये गोरक्षकाचा मृत्यू. आरोपींना तत्काळ अटक करा, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांची मागणी. धाराशिवच्या तुळजापूर शहरामध्ये किरकोळ कारणावरून व्यावसायिकावर चाकू हल्ला. हल्ल्यामध्ये शहरातील कापड व्यावसायिक मयूर पेंदे गंभीर जखमी. वाहन काढण्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर चाकू हल्ला. सोलापूरच्या नई जिंदगी परिसरामध्ये तरुणावर कोयत्यानं आणि लोखंडी पाईपनं जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीवर पोलिसांची कारवाई. बुलेटवर हेरोगिरी करत रील करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी काढली धिंड. सोलापूरच्या मंगळवेढ्यामध्ये पिस्तूल विक्रीचा पर्दाफाश. 2 आरोपींना अटक. आरोपींकडून 2 पिस्तूल, 3 जिवंत काडतुस आणि बुलेटसह 1,91,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. सोलापूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई. नाशिकच्या आडगाव परिसरामध्ये पाण्याच्या बादलीत पडून 1 वर्षीय बालिकेचा मृत्यू. घरात खेळत असताना बाथरूममधील पाण्यानं भरलेल्या बादलीमध्ये पडून मृत्यू झाल्याची माहिती. आडगाव पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद. नंदुरबारमध्ये आयुर्वेदिक औषधांच्या आड अफूचा काळा बाजार. तळोदा पोस्ट गल्ली परिसरामध्ये पोलिसांची मोठी कारवाई. 8 किलो 500 ग्रॅम अफू जप्त. दुकान मालक शब्बीर बोहरीला बेड्या. सांगली जिल्ह्यामध्ये घरफोडीच्या 3 घटना. पोलिसांच्या फ्लॅटसह 3 घरं फोडली. घरफोडीच्या 3 घटनांमध्ये 21 तोळे सोनं लंपास. पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं वृद्ध आजींच्या गळ्यातील पोत हिसकावणाऱ्या टोळीला बीडमध्ये अटक. आष्टीतील वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी नियुक्त केलेल्या 3 पथकांची मोठी कारवाई. पुण्यातल्या तळेगाव दाभाडेमधील तुळजाभवानी देवी मंदिरात चोरी. पुजाऱ्याच्या देखत चांदीचा मुकुट केला लंपास. घटना सीसीटीव्हीत समोर. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. मनोरवाडा भिवंडी महामार्गावर हमरापूर जवळ भीषण अपघात. अपूर्ण रस्त्याच्या कामामुळे सूरज सुभाष पाटील या 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू. ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची स्थानिकांची मागणी. पालघर जवळच्या मनोरवाडा भिवंडी महामार्गावर भीषण अपघात. सूरज पाटील या 22 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू. रस्त्याच्या कामामुळे बाईकची कठड्याला धडक. रस्त्याच्या कामामुळे अपघात झाल्याचा आरोप. सिंधुदुर्गच्या कुडाळमधील पावशी या ठिकाणी मासे वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर ट्रक डिवायडरला जाऊन धडकला. सुदैवाने या अपघातामध्ये जीवितहानी नाही. भंडाऱ्यामध्ये भरधाव कंटेनरची नादुरुस्त ट्रकला धडक. भीषण अपघातामध्ये ट्रक दुरुस्त करणाऱ्या दोघांचा जागीच मृत्यू तर 1 गंभीर जखमी. या प्रकरणी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल. वर्धा जिल्ह्याकडे डिझेल घेऊन जाणारा टँकर वाशिमच्या कारंजाजवळ उलटला. कारंजा मूर्तिजापूर रोडवर टँकरचा ताबा सुटल्यामुळे अपघात. क्रेनच्या सहाय्यानं बचाव कार्य. केबिनखाली अडकलेल्या चालकाला वाचवलं. इचलकरंजीतील खर्चीवाले यंत्रमागधारकांचं शिवाजीनगर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन. खर्चीवाले यंत्रमागधारकांना मजुरी वाढ मिळण्यासाठी गेल्या 3 आठवड्यांपासून सुरू आहे आंदोलन. नंदुरबार शहरामध्ये महागाई विरोधात शिवसेनेचं अनोखं आंदोलन. बैलगाड्यावर मोटरसायकल ठेवून शिवसैनिकांचा इंधन दरवाढी विरोधात निषेध. गळ्यामध्ये कांद्याच्या माळा, हातामध्ये तेलाचे डबे घेत सरकारविरोधात केली घोषणा. हार्बर रेल्वे मार्गावर लोकलच्या महिलांच्या डब्यामध्ये घुसला तरुण. महिलांनी विरोध करूनही तरुण लोकलमधून उतरला नाही. अनोळखी व्यक्तीविरोधात रेल्वे पोलिसांकडून गुन्हा दाखल. अधिक मास आणि रविवारमुळे तुळजाभवानी मंदिरात गर्दी. देशभरातून भाविक तुळजाभवानीच्या दर्शनाला. उन्हाळी सुट्ट्यांमुळे भाविक कुटुंबासह देवदर्शनाला. रायगडच्या खोपोली पोलिसांची कामगिरी. हरवलेले तब्बल 40 मोबाईल शोधण्यात यश. सुमारे 8,24,000 रुपये किमतीचे मोबाईल पोलिसांकडून हस्तगत. आतापर्यंत 261 मोबाईल मूळ मालकांना केले. कोकण मंडळातील म्हाडाच्या अनेक गृहनिर्माण प्रकल्पांमधील घरांची विक्री मंदावली. घरांच्या किमती कमी करण्याबाबत उद्या महत्त्वाची बैठक होणार. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्याकडून कोकण मंडळातील विविध गृहनिर्माण प्रकल्पांची पाहणी.